छत्रपति संभाजीनगर के शिवर गांव में जल संकट की आशंका के चलते ग्राम पंचायत सदस्य बाला पाटिल जाधव भूख हड़ताल पर बैठे हैं। उनका आरोप है कि भटाना मध्यम परियोजना से बड़े पैमाने पर विद्युत पंपों से पानी निकाला जा रहा है, जिससे गांव के लोगों को भविष्य में गंभीर जल संकट का सामना करना पड़ सकता है। छत्रपति संभाजीनगर के शिवर गांव में पानी की समस्या को लेकर ग्राम पंचायत सदस्य बाला पाटिल जाधव ने भूख हड़ताल शुरू की है। उनकी मुख्य मांग है कि भटाना मध्यम परियोजना से हो रहे जल पंपिंग को तुरंत रोका जाए, क्योंकि इससे शिवर गांव के लोगों के लिए जल संकट गहरा जा सकता है। बाला पाटिल जाधव ने आरोप लगाया है कि इस जल पंपिंग की अनदेखी की जा रही है। वो पिछले दिनों से उपमंडल कार्यालय के सामने भूख हड़ताल पर बैठे हैं और जब तक प्रशासन से लिखित आश्वासन नहीं मिलता वे हड़ताल जारी रखेंगे। मी या अगोदर कन्नड येथे पाटबंधारे विभाग शाखा अभियंता श्री शिशिर गांजाळे साहेब यांना निवेदन दिलं, जे अवैध मोटारी चालू आहे आणि तुम्ही ज्या पंपांना परवानगी दिली ते पंप अगोदर बंद करण्यात यावे। भटाना मध्यम प्रकल्पात जेमतेम 15 ते 20% पाणी साठा शिल्लक आहे। त्यात अधिकचा गाव झाल्यामुळे तो पाणी उथळ आहे, ते लवकर आटून जातं उन्हाळ्यामध्ये। मी शिवर ग्रामपंचायत तर्फे आणि गावकऱ्यांतर्फे एकच मागणी केली होती का 4 महिने जे अति कठीण जाणार आहे पुढे उन्हाळ्याचे, जो पाणी साठा शिल्लक आहे तो पिण्यासाठी आरक्षित करण्यात यावा, अशी मुख्य मागणी होती। त्यांनी काही विशेष लक्ष दिलं नाही, त्यामुळे मला नाईलाजाने ते SDM ऑफिस समोर उपोषणाला बसावं लागलं। आणि जे भ्रष्ट अधिकारी आहेत श्री गांजाळे साहेब व तो जीवन मेवाल कर्मचारी यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात यावी, अशी माझी स्पष्ट भूमिका आहे। प्रशासकीय अधिकाऱ्यांनी काय आश्वासन दिलं? प्रशासकीय अधिकाऱ्यांनी असं आश्वासन दिलं, त्यांनी आम्हाला तालुका दंडाधिकारी तहसीलदार साहेब यांनी पत्र दिलं का आम्ही महावितरण कार्यालय वैजापूर ग्रामीणचे जे शाखा अभियंता आहेत त्यांना आदेशित केलंय त्यांनी का जे अवैध मोटारी चालू आहे विद्युत पंप ला वीज पुरवठा खंडित करण्यात येईल आणि त्या मोटारी जप्त करण्यात येईल। आणि SDM साहेबांचे नायब तहसीलदार साहेब आलते महाजन साहेब, त्यांनीही जे पाटबंधारे विभागाचे मुख्य शाखा अभियंता आहे त्यांनाही कळवलेलं आहे का लवकरात लवकर त्या मोटारी जप्त करण्यात आहे।